शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा खडाजंगी। शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने मंत्री आक्रमक। पुढील 2 आठवड्यात तात्काळ मदत देण्याचे निर्देश। 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची एसआयआर मोहीम आजपासून सुरू। 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाणार। 51 कोटी मतदारांची फेरतपासणीही केली जाणार। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, प्रशांत पडोळे यांचं विधान। तर पडोळे ऍक्सिडेंटल खासदार फडणवीसांवर बोलताना विचार करून बोला, बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी जय पवार यांचे नाव चर्चेत। सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण असल्याने इच्छुकांची गर्दी। पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवार यांचं नाव पुढे येण्याची दाट शक्यता। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही, माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद असल्याचंही केलं विधान। रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, मात्र ठोस आश्वासन मंत्री किंवा ते विभाग देऊ शकतं सांगितलं होतं। या प्रकरणामध्ये माझी चौकशी करू शकतात, केसरकर यांच्याकडून स्पष्ट। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे गटप्रमुखांचा घेणार मेळावा। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले। 2.5 वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण करा, फडणवीसांची तंबी। त्रिभाषा सूत्रावरील समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात 95% नागरिकांचा हिंदीला विरोध। 5वी पासून हिंदी भाषा शिकवण्याचं अनेकांचं मत।